व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वीच तुम्हाला एक गोष्ट मित्रांनो क्लिअर करतो की या व्हिडिओमध्ये मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते सगळं काही ऑथेंटिक असणार आहे. न्यायालयाने वेगवेगळ्या ठिकाणी जे नमूद केलेलं आहे तेच मी विथ प्रूफ तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. त्यामुळे माझ्या मनाचा यामध्ये एकही शब्द असणार नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपण हेच मी जे जे काही सांगतोय तेच काय करायचं तुम्ही फॉलो करायचं आहे, जेणेकरून तुमचा अर्ज बाद होणार नाही. कारण न्यायालय भरतीमध्ये आपल्याला माहिती मित्रांनो अर्ज बाद होण्याची जी संख्या असते ती भरपूर असते. न्यायालय अगदी काटेकोरपणे या ठिकाणी सगळे फॉर्म चेक करत असतं आणि त्यानंतरच तुम्हाला परीक्षेला संधी भेटत असते. त्यामुळं या व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला सांगितलंय ते जर तुम्ही फॉलो केलं तर मला नाही वाटत की कुणाचाही अर्ज या ठिकाणी बाद होईल. त्यामुळं पहिली गोष्ट तुम्ही काय करायची आहे, हा व्हिडिओ तुम्ही कितीही बिझी असू द्या शेवटपर्यंत पाहायचा आहे. ओके, आणि त्यानंतरच फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे. नंतर पश्चाताप करून उपयोग नाही. आता दुसरा मुद्दा म्हणजे तुमचा फॉर्म या ठिकाणी सिलेक्ट झाला त्यानंतर काय, तर त्यानंतर तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा असणार आहे आणि त्यानंतर तुमची शिपाई असेल तर चापलेत चाचणी आणि जर लिपिक असाल तर तुमची टायपिंग टेस्ट. ओके, हे असणार आहे आणि तिसरी म्हणजे मुलाखत असणार आहे. तर पहिलं टप्पा सगळ्या परीक्षेला काय येतो मित्रांनो, तर या ठिकाणी लेखी परीक्षा. काय येतोय, लेखी परीक्षा. तर त्यासाठी पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी तुम्ही फक्त आपल्या एक्झाम वाडीचीच बॅच घ्या. मी एवढं का म्हणतोय, कारण या ठिकाणी आपण हे प्रूव्ह केलेलं आहे. न्यायालय भरतीमध्ये पाठीमागच्या वर्षी जे या ठिकाणी मित्रांनो विद्यार्थ्यांचे भरभरून आपण रिझल्ट दिलेले आहेत आणि मी तुम्हाला हे विथ प्रूफ दाखवतो. जसं की या ठिकाणी जर बघितलं त्यांची मेरिट लिस्ट सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता. रितेश चव्हाण याचं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे असे कित्येक तन्वी, त्यानंतर इथं जर आपण तन्वी सावंत यांचं या ठिकाणी सिलेक्शन आहे. विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आणि अगदी माफक फी, म्हणजे यावर्षी तर आपण फक्त 240 मध्येच ठेवलेली आहे, कारण महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याने हे घ्यायलाच पाहिजे. शिपाई असू द्या, लिपिक असू द्या. इथं बघा शिपाई भरतीसाठी सुद्धा या ठिकाणी धुळ्यामधून या ठिकाणी विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याचं नाव मित्रांनो या ठिकाणी सुनील पवार म्हणून लिस्टमध्ये सुद्धा या ठिकाणी बघू शकता. लिपिकसाठी सुद्धा या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी महेश मोरे पुण्यातून या ठिकाणी रँक 153 आलेले आहे. ओके, तर हे म्हणजे कित्येक असे अभिप्राय मित्रांनो, कित्येक विद्यार्थ्यांचं आपण सिलेक्शन दिलेलं आहे. त्यामुळं तुम्ही कुठेही भरकटू नका. ओके, प्रत्येकाकडे ज्याने ज्याने न्यायालयाचा फॉर्म भरलेला आहे प्रत्येकाकडे मित्रांनो आपली ही 240ची बॅच पाहिजेच आहे. कारण आपल्याला आता ट्रायल आणि एरर करायला अर्थ नाही की वेळ नाही. उगीच काहीतरी नवीन वाचायचं, काहीतरी या ठिकाणी ट्रायल म्हणून घ्यायचं. ओके, कमी फी आहे म्हणून घ्यायचं, जास्त फी आहे ब्रँड आहे म्हणून घ्यायचं. तर असं करू नका. आपण काय करायचं मित्रांनो, पूर्णपणे आता या ठिकाणी शेवटच्या दिवसामध्ये आपल्या एक्झामवरती विश्वास ठेवायचाच आहे. कारण एवढे सिलेक्शन आणि तेही जर आपण बघितलं तर अगदी माफक फीमध्ये. ओके, अगदी माफक फीमध्ये या ठिकाणी आपण दिलेले आहेत. आणि विद्यार्थ्याचे अभिप्राय या ठिकाणी बघा स्पष्टपणे कोणताही अभिप्राय बघा, थँक्स सर, तुमचं मटेरियल वापरून मी स्टडी केला होता. श्रद्धा कोरे. ओके, विथ लगेच त्यांचं सिलेक्शन लिस्टच त्यांनी या ठिकाणी पाठवलेली आहे. म्हणजे याच्या पलीकडे आपल्याला काय करायची गरज आहे का, तर काही सुद्धा नाही. असे असंख्य मित्रांनो या ठिकाणी अभिप्राय आहेत जे अगदी बोलके आहेत आणि स्पष्टपणे त्यांनी या ठिकाणी म्हणजे मनाचा मोठेपणा त्यांचा सुद्धा, की बाबा या ठिकाणी एवढ्या कमी फीमध्ये जरी स्टडी मटेरियल घेतलं असलं तरी शेवटी त्यांनी आभार व्यक्त केले की सर तुमच्यामुळे सिलेक्शन झालं, तुमचा कोर्सचा खूप फायदा झाला सर, थँक्यू. तर यांचं सुद्धा या ठिकाणी विशाल ओहळ यांचं सुद्धा या ठिकाणी लिपिक पदासाठी पाठीमागे सिलेक्शन झालं. मग लिपिक असू द्या, शिपाई असू द्या, आज आत्तापासून या ठिकाणी आपण अभ्यासाला मित्रांनो अगदी जिद्दीने पेटून या ठिकाणी उठून अभ्यासाला या ठिकाणी चालू करायचं आहे. आणि ही ऑफर जी आहे ती खूप मर्यादित काळासाठी आपण ठेवलेली आहे मित्रांनो, 240ची. अदरवाईज ह्याची फी 999 कधीही कोणत्याही क्षणी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही जर आता तात्काळ घेणार असाल तर फक्त 240 तुम्ही या ठिकाणी 7248939076 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवायचा आहे. तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ॲड केलं जाईल. हे सगळं कंटेंट तुम्हाला दिलं जाणार आहे. व्हिडिओ लेक्चर आहेत, नोट्स आहेत, प्रश्नपत्रिका आहेत. याच्या व्यतिरिक्त काहीच करायची गरज नाही, एवढा मी तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतो आहे. नंतर जर घेणार असेल तर मला एकदा कॉल करा, व्हॉट्सअप करा आणि नंतर घ्या, कारण ही फी नंतर वाढणार आहे मित्रांनो. त्यामुळे तात्काळ व्हिडिओ पहिलं तुम्ही ॲडमिशन घ्या आणि अभ्यासाला चालू करा. आता आपण आपल्या मुद्द्यांना सुरुवात करूया. या मुद्द्यांमध्ये काही जरी अडचण आली किंवा ॲडमिशन घेताना काही जरी अडचण आली किंवा तुम्हाला या कोणत्याही गोष्टीबद्दल काही विचारायचं असेल तर या नंबरला बिंदास तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो, किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. फक्त अट एवढीच आहे की अगोदर व्हिडिओ संपूर्ण काळजीपूर्वक पहा आणि त्यानंतर या ठिकाणी काय डाऊट असले तर कॉल करा. मी तर तुमचे सगळे 100% डाऊट क्लिअर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. ओके, तर ह्या नंबरवर तुम्ही बिंदास आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर कॉल करू शकता.
आता एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, ही जी भरती आहे, ठीक आहे, ही जी वेगवेगळ्या भरत्या आलेल्या आहेत, जसं की लिपिकची असेल, शिपाई भरती असेल, तर जसं शिपाई भरतीची भरती आहे 7वी पासवरून, ओके, 7वी पासवरून आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर मुंबई, नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ या 3 ठिकाणी ही भरती आलेली आहे. मग आता इथं विद्यार्थी कन्फ्यूज होत आहेत, की समजा मी या ठिकाणी 7वी पासवरून समजा तुम्ही शिपाई पदासाठी फॉर्म भरताय, ठीक आहे, 7वी पास आहे, तुमचं वय पण तुमचं बसतं आहे, ठीक आहे. मग आता वय तर तुम्हाला माहिती आहे, की ओपनला 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता आणि तुमचं कास्टमध्ये असेल तर 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता. मग तुम्ही शिपाईसाठी फॉर्म भरता आहे पहिली गोष्ट, तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल की नेमकं आता मुंबईला भरू, नागपूरला भरू, औरंगाबाद खंडपीठला भरू का तिन्हीला भरू, तर असं बिलकुल नाही करायचं मित्रांनो. तर ह्या मुंबई असेल, नागपूर असेल किंवा औरंगाबाद असेल, तिन्हीपैकी कोणत्या तरी एकच काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी आपण आस्थापना निवडायची आहे. म्हणजे कोणतं तरी एकच ठिकाण या ठिकाणी निवडायचं आहे, खंडपीठ निवडायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, तिन्हीला भरायचं नाही, तुमची फी वाया जाईल. ओके, वेळ प्रसंगी अर्ज पण बाद होईल. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बाबा जे शेवटचा अर्ज आहे तोच आम्ही ग्राह्य धरणार आहे. त्यामुळे अशी पहिली चूक करू नका की तिन्ही ठिकाणी शिपाईसाठी फक्त एकच फॉर्म भरायचा आहे. ओके, ऑल महाराष्ट्रामध्ये शिपाईसाठी एकच फॉर्म भरायचा आहे. मग कुठं पण भरा, मुंबईला भरा, नागपूरला भरा किंवा औरंगाबादला भरा, तिथं तुम्हाला पर्याय येईल की कुठं निवडायचं आहे. तर एकच भरा आणि शांत बसा, ठीक आहे. परत दुसरा फॉर्म भरू नका, दुसरं ॲप्लिकेशन करू नका शिपाई पदासाठी. दुसरं म्हणजे तुमचं जर या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालं असेल, तुमचं काय झालं असेल मित्रांनो, ग्रॅज्युएशन झालं असेल कोणत्याही शाखेमध्ये, आणि तुमचं जर टायपिंग असेल, तुमचं काय असेल मित्रांनो, टायपिंग असेल, ओके, टायपिंग झालेलं असेल, जसं की इंग्लिश 40, तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो, तर तुम्ही दुसरा फॉर्म या ठिकाणी लिपिक पदासाठी सुद्धा या ठिकाणी भरू शकता. म्हणजे पहिला तुम्ही काय केला, 7वी पासवरून शिपाईसाठी भरला. दुसरा तुम्ही काय करू शकता, तर तुमचं ग्रॅज्युएशन आहे आणि तुमचं इंग्लिशचं या ठिकाणी 40चं काय आहे मित्रांनो, टायपिंग आहे, तर तुम्ही दुसरा सुद्धा फॉर्म भरू शकता लिपिक पदासाठी, ठीक आहे. लिपिक पदासाठी दुसरा पहिला फॉर्म या ठिकाणी तुम्ही काय भरला मित्रांनो, तर शिपाई पदासाठी. म्हणजे 2 वेगवेगळे फॉर्म झाले. आणि तुम्हाला वाटलं की माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स पण आहे, ओके, 3 वर्षाचा अनुभव आहे आणि ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा आहे, तर तुम्ही ड्रायव्हरसाठी सुद्धा तिसरा फॉर्म भरू शकता. आणि जर तुमचं स्टेनोग्राफी झाला असेल तर चौथा सुद्धा फॉर्म भरू शकता. ओके, असे वेगवेगळे या ठिकाणी मित्रांनो 4 ते 5 फॉर्म आलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्ही शिपाईसाठी आणि लिपिकसाठी तर या ठिकाणी भरायचंच आहे. टायपिंग झाला असेल तर लिपिकसाठी पण भरा आणि शिपाईसाठी तर प्रत्येकजण भरू शकतो. 7वी पास झालेला प्रत्येकजण भरू शकतो. मग त्याच्यानंतर त्याचं कितीही मोठं शिक्षण असेल तरी सुद्धा चालेल. ग्रॅज्युएशन असू द्या, 12वी 10वी काही असू द्या, तरी सुद्धा तो शिपाई पदासाठी फॉर्म भरू शकता. म्हणजे पहिली गोष्ट क्लिअर झाली. कोणत्या तरी एकाच ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, ठीक आहे. कोणत्या तरी काय मित्रांनो, एकाच ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म भरायचा आहे. पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे या ठिकाणी जर बघितलं, उमेदवारांनी माहिती भरताना संपूर्ण नावाची जी स्पेलिंग आहे, तर तुमच्याजवळ असलेले शैक्षणिक कागदपत्रानुसार, म्हणजे तुमच्या 10वीच्या कागदपत्रावर तुमचं जे 10वीचं मार्क्स लिस्ट आहे मित्रांनो, गुणपत्रक आहे, तर त्याच्या प्रमाणपत्रावर जे या ठिकाणी नाव आहे त्यानुसारच तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्ममध्ये माहिती भरायची आहे, हे लक्षात ठेवा. नाहीतर माझ्या पॅन कार्डवर असं नाव आहे, माझ्या आधार कार्डवर तसं नाव आहे, अजिबात त्याला महत्त्व द्यायचं नाही. कारण जे 10वीच्या तुमच्या सर्टिफिकेटवर नाव आहे, गुणपत्रकवर नाव आहे, मार्कलिस्टवर नाव आहे, त्यानुसारच तुम्हाला फॉर्म भरताना तुमचं नाव टाकायचं आहे. ओके, यामध्ये बिलकुल गलती करू नका. तर मग पुढं जाऊन मग चेक होतं आणि तुमचा फॉर्म बाद होतो आणि परत तुम्ही म्हणता की न्यायालयाने मला संधी दिली नाही वगैरे वगैरे. तर ही खूप महत्त्वपूर्ण 2 नंबरची गोष्ट आहे. तुम्ही जर फॉर्म नेट कॅफेमध्ये भरत असाल तर संपूर्ण जबाबदारी ते नेट कॅफेवाल्यावर सोपवू नका. वेळोवेळी तुम्ही या ठिकाणी पहा की तुमचा जो या ठिकाणी ते ॲड्रेस टाकत आहेत, तर ते ॲड्रेस व्यवस्थित पिनकोड आहे का, तिथं पिनकोड दिलेला आहे का, ते सुद्धा पहा. अर्धवट जर पत्ता दिला, बाबा त्यात पिनकोडच नाही, तर न्यायालय असं म्हणतं की ह्याला परीक्षेला संधी देऊन तरी काय उपयोग आहे. उद्या जर आपण त्यांना त्यांचं जॉईनिंग लेटर वगैरे किंवा काय त्यांना पाठवायचं, ते जर पाठवायचं तर ते जमणार नाही. मग हे अगोदरच न्यायालय सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवतं आणि तुमचा फॉर्मच बाद करतं, परीक्षेलाच तुम्हाला संधी देत नाही. त्यामुळे व्यवस्थित पत्ता, म्हणजे तुमच्या गावाचं नाव, त्यानंतर म्हणजे अगोदर तुमच्या घराचं नाव, त्यानंतर रस्त्याचं नाव, त्यानंतर तुमच्या गावाचं नाव, तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, ओके, आणि त्यानंतर मग तुमचा पिनकोड, हे असं व्यवस्थित पद्धतीने तुमचा पत्ता असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. तसंच बघा, तुमचा ईमेल आय डी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर तो पण चालू असावा, कारण त्यावरती तुम्हाला काय असतं मित्रांनो, तर त्यावरती तुम्हाला SMS असतात, ठीक आहे. त्यावरती काय असतात मित्रांनो, तर त्याला SMS तुम्हाला त्यावरती येत असतात, ईमेल त्यावरती येत असतात. हॉल तिकीट आलं किंवा अजून कोणत्या गोष्टी, एक्झाम पुढं ढकलली गेली किंवा काही कोणत्याही गोष्टी परीक्षेसंबंधीच्या आहेत, तुमचा रिझल्ट लागला वगैरे, तर त्या गोष्टी सगळ्या तुमच्या काय असतात मित्रांनो, ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरवरती पाठवले जातात. त्यामुळे ते तुम्हाला मेन्शन तर करायचंच आहे, परंतु बरोबर मेन्शन करायचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढची गोष्ट महत्त्वाची म्हणजे आपण जे या ठिकाणी उमेदवारांनी बघा, आपली जन्मतारीख, शैक्षणिक कागदपत्रे
जन्म प्रमाणपत्राद्वारे अचूक लिहावी असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचं जे जन्म प्रमाणपत्र आहे, ओके, मग ते जर असेल बर्थ सर्टिफिकेट तर चांगलीच गोष्ट आहे. जर नसेल तर तुमचं जे 10वीचं या ठिकाणी मित्रांनो सर्टिफिकेट असतं, मार्कलिस्ट असतं, तर त्यावरती काय असतं, तुमची जन्मतारीख असते, तर ते सुद्धा या ठिकाणी ग्राह्य धरलं जातं, हे लक्षात ठेवा. तसंच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा आधार कार्ड या ठिकाणी व्यवस्थित तुम्ही टाकायचं आहे, ओके. तसंच उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक कागदपत्राच्या आधारे अर्जात अचूक शैक्षणिक माहिती भरावी. शैक्षणिक पात्रतेबाबत माहिती भरताना उमेदवारांनी त्याची पात्रता या ठिकाणी कशा पद्धतीने द्यायची ते लक्षात ठेवा. कारण हे 7वीवरून आता समजा शिपाई भरतीचा तुम्ही फॉर्म भरता, तर 7वीपासूनच शैक्षणिक अर्हता सुरू होते. त्यांनी सांगितलेलं आहे की बाबा व्यवस्थित ज्या पद्धतीने या ठिकाणी क्रमांक आम्ही दिलेले आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्ही क्रमांक द्या. म्हणजे अगोदर 7वीची तुम्ही तिथं डिटेल्स टाकायची, त्यानंतर 10वीची टाकायची जर तुमचं 10वी झालं असेल तर, नसेल तर काय केलं ते नाही, ओके, फक्त 7वीचं टाका. पण जर झालं असेल तर त्यानंतर 10वीचं द्या, त्यानंतर 12वीचं द्या, त्यानंतर तुमचा कोणता डिप्लोमा झाला असेल ते द्या, त्यानंतर तुमचे कोणत्या या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालं असेल कोणत्या विद्यापीठातून तर त्याची या ठिकाणी तुम्ही माहिती या ठिकाणी पुढं द्यायची. म्हणजे अगदी छोट्या लेवलपासून हाय लेवलपर्यंत शिक्षण तुमचं टाकत जायचं आहे. आता बऱ्याच जणांकडे बघा 7वीचं तर गुणपत्रकच नाही. आता ज्यांच्याकडे 7वीचं मार्कलिस्ट नाही त्यांनी काय करायचं ते आपण पुढे बघूया. परंतु आता समजा आपण ज्यांच्याकडे गुणपत्रक आहे त्यांच्यासाठी अगोदर सांगतो, नसेल तर काय करायचं ते पुढच्या मिनिटाला सांगतो. मग बघा पहिल्यांदा जर या ठिकाणी बघितलं, जर समजा तुमच्याकडे 7वीचं गुणपत्रक आहे, पण आता बऱ्याच ठिकाणी काय आहे, ग्रेड सिस्टम आहे किंवा 7वीला तुम्हाला ए ग्रेड पडली, बी ग्रेड पडली असं दिलेलं आहे. पण ते चालेल का आता न्यायालयाला? तर ते चालणार नाही, ओके, ते चालणार नाही. तर ह्या प्रकरणामध्ये काय करायचं? ह्या प्रकरणामध्ये काय करायचं मित्रांनो, तर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी विषयनिहाय मिळालेले गुण, म्हणजे मराठीला किती मिळाले, इंग्रजीला किती मिळाले, विज्ञानाला किती मिळाले, ओके, समाजशास्त्राला किती मिळाले, असे एकूण गुण आणि त्याची एकूण टक्केवारी असलेले गुणपत्रक काय करायचं मित्रांनो, तुमच्या शाळेतून काय करायचं आहे, आणायचं आहे. शाळेला सांगायचं की बाबा आम्हाला असं असं गुणपत्रक पाहिजे आहे, की हे ग्रेड सिस्टम नाही तर आम्हाला तुमच्या सही शिक्क्यानुसार हे दुसरं आम्हाला काय करा, ह्याच आधारे तुम्ही ग्रेड जी सिस्टम केली त्याचं कन्व्हर्जन करून आम्हाला दुसरं प्रमाणपत्र या ठिकाणी मागितलेलं आहे न्यायालयाने, असं त्यांना सांगा. वाटलं तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही त्यांना दाखवा की आम्हाला असं असं या ठिकाणी गुण असलेलं काय करायचं आहे, गुणपत्रक 7वीचं पाहिजे आहे, हे माझं ग्रेड सिस्टमचं बघा गुणपत्रक त्यांना दाखवा आणि ग्रेड सिस्टमनुसार मला काय करा, तर ॲक्च्युअल मार्क असलेलं म्हणजे प्रत्येक विषयाचे गुण असलेलं आणि टक्केवारी असलेलं गुणपत्रक द्या, असं तुम्ही त्यांना काय करायचं, सांगायचं आहे शाळेला. आणि मग ते गुणपत्रक तुम्ही काय करायचं, वापरायचं आहे. आता समजा तुमच्याकडे 7वीचं नाहीच, बऱ्याच जणांकडे ते उपलब्धच नाही, मग काय करायचं? आता समजा 7वी तर झालंय, ओके, मात्र तुमचं ग्रॅज्युएशन पण झालंय, 8वी झालंय, 9वी 10वी 11वी 12वी ग्रॅज्युएशन पण झालेलं आहे आणि तुमचं काही कारणामुळे 7वीचं आता सापडतच नाही, ओके, किंवा 7वीचं तुमच्याकडे उपलब्धच नाही, तर काय करायचं? त्याला सुद्धा या ठिकाणी पर्याय आहे मित्रांनो, ठीक आहे, त्याला सुद्धा या ठिकाणी काय आहे, पर्याय आहे. काय करायचं मित्रांनो, तर बघा शिपाई असेल ह्या पदासाठी जसं की 7वीचं गुणपत्रक तुम्हाला या ठिकाणी नमूद करणं अनिवार्य आहे, ओके. मग आता या पदासाठी जर समजा 7वी परीक्षा तुम्ही उत्तीर्ण आहे तर काय करायचं, तर त्याच्याकडे इतका 7वीचे गुणपत्रक समजा नसेल, ठीक आहे, 7वीचं तर या ठिकाणी तुम्ही पास झालेला आहे, ओके, 7वी तर तुम्ही पास पाहिजेच आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये शिपाई पदाचा फॉर्म भरण्यासाठी. पण जर समजा तुमच्याकडे गुणपत्रक नाही तर काय करायचं मित्रांनो, त्याच्या पुढील उच्च अर्हता म्हणजे जसं की 8वी असेल तुमचं, 9वी 10वी 12वी, ठीक आहे, हे जर असेल तुमच्याकडे, मग 7वी तर नाही आणि पुढचं शिक्षण झालेलं आहे. हां, आता असं जर असेल की बाबा 7वी तुमचं झालेलं आहे आणि 8वी नाही झालं, ठीक आहे, 7वीतनं तुम्ही शाळा सोडून दिली, अशी पण काही उदाहरणं असतील, तर त्यांना मात्र 7वीचं पाहिजेच आहे. पण समजा 7वीचं तुमच्याकडे नाही आणि पुढचं शिक्षण झालंय 8वी 9वी 10वी 12वी ग्रॅज्युएशन, ओके, असं काही पण झालं असेल 8वी 9वी 10वी 11वी पुढं काही शिक्षण झालं असेल तर काय करायचं बघा, तर काय करायचं मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरताना इयत्ता 7वीचे गुणपत्रक नाही असा पर्याय तुम्ही काय करायचा ठिकाणी निवडायचा आहे. काय निवडायचा, तर तुमच्याकडे 7वीचं गुणपत्रक नाही असा पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आणि पुढं काय करायचं, तर इयत्ता 7वीची माहिती जसं की एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे तुमचं जे पण 7वी आहे ते लिहायचं, त्यानंतर शाळेचं नाव लिहायचं, त्यानंतर काय करायचं मित्रांनो, कोणत्या वर्षी तुम्ही 7वीची परीक्षा पास झाला ते तर तुम्हाला आठवत असतं ना आता, ओके, की 10वीच्या आधी 3 वर्ष, याच्यावरून तुम्ही 10वी किती कोणत्या वर्षी झाली, बाबा ह्या वर्षी झाली, 2010ला झाली, मग त्याच्या अगोदर 3 वर्ष तुमची 7वी झाली असणार आहे, या पद्धतीने तुम्ही गेस करू शकता, ठीक आहे. मग ते काय करायचं, तेवढं टाकायचं, कोणत्या वर्षी 7वी पास झाला, कोणत्या शाळेमध्ये तुम्ही 7वी शिकला, ठीक आहे, ते टाकायचं. डिटेल एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये हे काय करायचं, त्या ठिकाणी नमूद करायचं 7वीच्या रकान्यामध्ये. आणि या प्रकरणामध्ये आता 7वीचं तर मार्कशीट नाही तुमच्याकडे, मग 7वी
7वीची मार्क कशी टाकायची ते त्यांनी सांगितलेलं आहे. तर 7वीसाठी काल्पनिकरित्या टाकायचे म्हणते. ओके, म्हणजे 100 पैकी 50 गुण मिळाले असं अंदाजे तुम्ही टाकायचं. किती? 100 पैकी 7वीला तुम्हाला 50% मिळाले, म्हणजे 100 पैकी 50 गुण मिळाले असं काय करायचं, नोंद होईल त्या ठिकाणी तुमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये. आता ज्या उमेदवारांनी उच्च शैक्षणिक पात्रता देखील म्हणजे अशा उमेदवारांना पुढचं सुद्धा शिक्षण नमूद करणं गरजेचं आहे. 7वीचं नाही मार्कशीट म्हणजे तुम्हाला 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी, ग्रॅज्युएशन ह्याचं पण नमूद करणं या ठिकाणी गरजेचं आहे. अन्यथा तिचा अर्ज संगणक प्रणालीद्वारे स्वीकृत केला जाणार नाही. ओके, बघा, त्यानं असं जर नाही केलं तर तुमचा काय होईल मित्रांनो, अर्ज बाद केला जाईल, हे असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ओके, नाहीतर तुम्ही म्हणताय की 7वीचं नाही आणि पुढची पण तुम्ही देत नाही मार्कलिस्ट, मग तुमचं कसं समजायचं की तुमचं 7वी झालंय का नाही. ठीक आहे, त्यामुळे जर तुम्ही 7वीचं मार्कशीट देत नाही तर तुम्हाला पुढचं मार्क्सलिस्ट त्या ठिकाणी एज्युकेशन डिटेल्स फॉर्ममध्ये भरणं गरजेचं आहे, जसं की 8वी, 9वी, 10वी, ओके, 12वी, ग्रॅज्युएशन. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं खूप खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी मुद्दा वाटलं असतं तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. स्पष्टपणे त्यांनी सांगितलं मित्रांनो, स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुमच्याकडे नसेल, जर तुमच्याकडे 7वीच्या पुढे शिक्षण झालं नसेल, ओके, आणि तुमच्याकडे 7वीचं गुणपत्रक पण नाही, तर या ठिकाणी तुमचा अर्ज बाद केला जाईल असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे जर 7वीचं तुमच्याकडे नसेल तर बिंदास तुम्ही पुढची मार्क टाकायचे आहेत, पुढचं शिक्षण तुमच्याकडे पाहिजेच आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा बघा काय दिलेला आहे त्यांनी. तर पुढचा मुद्दा या ठिकाणी आपल्या समोर दिलेला आहे की जसं या ठिकाणी सांगितलं की शैक्षणिक माहिती भरताना जे उमेदवार इयत्ता 10वीपेक्षा कमी शैक्षणिक अर्हता आहेत, ओके, म्हणजे 10वीपेक्षा तुमचं 7वी झालंय, 8वी झालंय, 9वी झालंय, ते तुम्ही या ठिकाणी रकान्यामध्ये भरताय. तर त्यांनी काय करायचं आहे, स्कूल, बोर्ड, युनिव्हर्सिटी या ठिकाणी जो तिथं कॉलम दिसतोय तुम्हाला, स्कूल, बोर्ड, युनिव्हर्सिटी, तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शाळेचं नाव टाकायचं आहे. ओके, तुमच्या शाळा ज्या वस्तीवरती तुमचं शिक्षण झालेलं आहे, शाळेचं नाव, जिल्हा परिषद ही वस्ती, ठीक आहे, जिल्हा परिषद डॅश डॅश वस्ती, तर त्या शाळेचं या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, नाव लिहायचं आहे. ओके, तसंच या ठिकाणी उमेदवाराला ज्या भाषांचे ज्ञान माहिती आहे, म्हणजे तुम्हाला कोणकोणत्या भाषा येतात असं विचारलं असतं, तर ज्या पण तुम्हाला भाषा येतात त्या प्रामाणिक लिहायचं आहे. मराठी, हिंदी, इंग्लिश असं या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. पुढचा मुद्दा जे सांगतोय तो सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आहे मित्रांनो. ठीक आहे, आता हा जो काय मुद्दा सांगतोय तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, आता शिपाई पदासाठी तुम्ही फॉर्म भरताय, मग शिपाई पदाला तुम्हाला माहिती की 30 मार्क जे आहेत ते लेखीला असणार आहेत. ठीक आहे, 30 मार्क जे आहेत लेखीला असणार आहेत. त्यानंतर पुढची जी या ठिकाणी मार्क आहेत मित्रांनो, ओके, पुढची जी या ठिकाणी तुम्हाला मार्क आहे ती एक आहे चापल्य चाचणीला 10 मार्क आणि त्यानंतर मुलाखतीला तुम्हाला 10 मार्क. मग आता ही चापल्य चाचणी जी आहे, ओके, हिथं 10 मार्क कुणाला भेटणार? ठीक आहे, 10 मार्क कुणाला भेटणार? तर ह्यामध्ये जर तुम्हाला वाटते की मला 10 पैकी 10 भेटावती किंवा चांगली मार्क भेटावती किंवा मुलाखतीला पण तुम्हाला चांगली मार्क भेटावती असं जर तुम्हाला वाटत असेल, तर एक गोष्ट आवर्जून करायचं आहे की तुमच्याकडे काही ना काही आतापर्यंत तुमचं स्किल असेलच, काही ना काही स्किल असेल मित्रांनो. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं, तुम्हाला काही इलेक्ट्रिकल वरचे कामं येत असतील, प्लंबिंगचे काही कामं येत असतील, बागकामाचं तर प्रत्येकाला येतंच, स्वयंपाक येतोयच प्रत्येकाला. ठीक आहे, जी तुम्हाला छोटी मोठी कामं येतात मित्रांनो, ठीक आहे, जी पण छोटी-मोठी, कोणाला ड्रायव्हिंग येतंय, कोणाला फोटो कॉपी मशीन वापरायला येतंय, ओके, काही पण या ठिकाणी तुम्हाला येतंय, कॉम्प्युटर वापरायला येतंय, तर ते तुम्ही काय करायचं मित्रांनो, स्पेशल स्किल म्हणून तिथं ऑप्शन आहे, तर त्या रकान्यामध्ये ती माहिती आवर्जून भरा. ओके, नाहीतर तुम्ही नेट कॅफेकडे जाणार, माझा फॉर्म भरायचा आहे, मग ते काय करणार, पटापटा जे आवश्यक आहे ते पटकन भरून टाकणार, जे गरजेचं नाही ते तसंच ठेवणार. पण फॉर्म भरताना तुम्ही जातीनं स्वतः त्या ठिकाणी उपस्थित राहा, लक्ष द्या, वैयक्तिक लक्ष द्या की बाबा ना, हा का फॉर्म नाही भरला, हा रकाना का मोकळा सोडला, तिथं पण असं लिहा, तिथं पण असं लिहा. ओके, भले त्याला जिथं नेट कॅफेवाला 100 घेतो तिथं 150 द्या, काय प्रॉब्लेम नाही, वेळ जाऊ द्या म्हणायचं, मी थोडं 50 रुपये जास्त देतो, पण लक्ष घ्या की माझं व्यवस्थित काळजीपूर्वक भरा. हा फॉर्म भरणं अत्यंत म्हणजे काळजीपूर्वक भरणं खूप गरजेचं आहे. ओके, कारण माझ्या करिअरचा सवाल आहे, हे त्यांना पटवून सांगा. ओके, उगीच भरायचा म्हणून भरू नका फॉर्म, कारण इथं लेखीला तर महत्त्व आहेच, पण त्यापेक्षा पण महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फॉर्म भरणं खूप गरजेचं आहे. फॉर्मच व्यवस्थित नाही भरला तर मित्रांनो आपल्या या ठिकाणी मेरिट गडबडू शकतं. त्यामुळे हे खूप 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 काळजीपूर्वक फॉर्म भरायचा आहे. आणि अजून एक अत्यंत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र लागतं मित्रांनो. लिपिकसाठी पण लागतं आणि शिपाई भरतीसाठी पण लागतं. ह्याचा फॉर्मॅट मी काय करतोय, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतोय मित्रांनो. तिथून तुम्ही हा फॉर्मॅट बघून घ्या, ठीक आहे. आणि जाहिरातीच्या शेवटी पण हा फॉर्मॅट तुम्हाला भेटून जाईल. तर हे चारित्र्य प्रमाणपत्र जे आहे ते बरेच विद्यार्थी कन्फ्यूज आहेत की नेमकं कुणाकडून घ्यायचं, काय करायचं. तर कुणाकडूनही ओके प्रतिष्ठित
हे घेऊ शकता, पण कुणाकडून घ्यायचं नाही ते मी तुम्हाला सांगतो. ओके, कुणाकडून घ्यायचं आहे तुम्हाला समजूनच जाईल की बाबा सरपंचाकडून घ्या, पोलीस पाटलाकडून घ्या, तुमच्या शाळेच्या शिक्षकांकडून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके, हे प्रतिष्ठित सगळी लोक आहेत. वकिलाकडून एखाद्या का डॉक्टरकडून घ्या, ठीक आहे, जे तुम्हाला ओळखतात त्यांच्याकडून घ्या. हे तर माहिती आहे तुम्हाला की यांच्याकडून घ्यायचं आहे, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, यांच्याकडून हे तुम्हाला काय करायचं, चारित्र्य प्रमाणपत्र या ठिकाणी घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुणाकडून घ्यायचं नाही हे मी अगदी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो. ते म्हणजे सगळं काही मी तुम्हाला ऑथेंटिकच सांगतो. कोणत्याही मनाची या ठिकाणी माहिती मी तुम्हाला देत नाही मित्रांनो. बघा, स्पष्टपणे सांगितलंय की उमेदवाराने त्याला ओळखत असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तींकडून चांगली तुमची वर्तणूक असल्याबद्दल चारित्र्याबाबत या ठिकाणी काय करायचं आहे, दाखला घ्यायचा आहे. आता हा दाखला मी तुम्हाला देतो टेलिग्रामवरती. ठीक आहे, तर अर्ज भरताना सदरील व्यक्तीची माहिती अर्जात नमूद करायची आहे. ओके, कोणाकडून तुम्ही या ठिकाणी हा चारित्र्याचा प्रमाणपत्र घेतलेला आहे वगैरे. तर बघा, हा दाखला जो आहे तो हा जाहिरातीच्या प्रसिद्धीनंतरच्या तारखेचा असावा. ठीक आहे, आता बघा, जाहिरातीला फॉर्म भरायला समजा 15 डिसेंबरपासून आता सुरुवात होते. तर 15 डिसेंबर ते 5 जानेवारी या दरम्यानची तारीख त्या जाहिरात त्या फॉर्मॅटमध्ये असेल. ओके, म्हणजे त्या दरम्यानचा जर तुम्ही दाखला घेतला तर काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, एक 15 डिसेंबर ते 5 जानेवारी या दरम्यानचा दाखला, 15 डिसेंबर 2025 ह्याच्यानंतरची कोणतीही तारीख आणि 5 जानेवारी 2026 याच्या दरम्यानची तारीख त्या फॉर्मॅटमध्ये असावी. त्या फॉर्मॅटचा दाखला, त्या तारखेचा दाखला घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाचं घेऊ नये बघा, तर सदरील जी तुम्ही दाखला घेणार आहे व्यक्तीचा, तर ती व्यक्ती ही तुमची जवळची नातेवाईक नसावी, तुमचा मित्र नसावा. कारण जवळची लोक न्यायालयाला असं वाटतं की चांगलंच म्हणणार ना, तुमची आता जवळची नातेवाईक समजा ब्लड रिलेशनवाली, जसं की तुमचे भाऊ बहीण, काका काकी, आई वडील, मामा मामी, ओके, हे कोणीही असतील, हे नातेवाईक, तर तुम्हाला चांगलंच म्हणणार. ठीक आहे, आणि त्यांचं काही धाडस होतंय का तुम्हाला वाईट दाखला द्यायचा. ओके, जरी ते मनातल्या मनात तुम्हाला वाईट म्हणत असतील तुमचे जवळपासचे नातेवाईक, पण ते त्यांना तुम्ही ज्यावेळेस दाखला मागचा, ठीक आहे, हा जाहिराती शेवटी जो दाखला दिलाय, ते असे थोडेच लिहून देतील की बाबा हे या ठिकाणी खराब आहेत वगैरे, चांगलंच म्हणतात. ओके, तसं दाखला देणार चांगलंच म्हणणार आहेत, एवढं पण महत्त्वाचं आहे. तरी पण या ठिकाणी जवळच्याचा घ्यायचा नाही, एवढं फक्त लक्षात ठेवा. ओके, आता महत्त्वाचं म्हणजे मी जो फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी देणार आहे ते अत्यंत महत्त्वाचं मित्रांनो. फोटो आणि सिग्नेचर. ओके, फोटो अपलोड करताना काय काळजी घ्यायची, जसं की ऑनलाईन अर्जामध्ये आपल्याला काय करायचं मित्रांनो, 40 KB पेक्षा कमी आकार असलेला स्वतःचा स्कॅन केलेला फोटो, ओके, या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी JPG किंवा JPEG, ओके, JPG किंवा JPEG या फॉर्मॅटमधील या ठिकाणी अपलोड करायचा आहे. ओके, आणि स्कॅन केलेला फोटो स्पष्ट दिसणारा असावा. असा ब्लर वगैरे झालेला फोटो जर तुम्ही अपलोड केला तर काय होऊ शकतं मित्रांनो, तर या ठिकाणी तुमचा फॉर्म रिजेक्ट पण होऊ शकतो. ठीक आहे, त्यामुळं फोटो व्यवस्थित या ठिकाणी अगदी स्पष्टपणे दिसत असावा. उगीच एका साईडला कुणीतरी बघताय, इकडच्या साईडला बघताय, खाली बघताय, असं नसावा. स्पष्टपणे कॅमेऱ्याकडे तुमची नजर असावी, असा या ठिकाणी फोटो तुम्ही काय करायचा या ठिकाणी द्यायचा आहे. ओके, तसंच या ठिकाणी तुम्हाला 40 KB पेक्षा कमी साईज असलेली काय करायची, तुमची सिग्नेचर सुद्धा JPG या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी अपलोड करायची आहे. ही सुद्धा स्पष्ट दिसणारी असावी, ब्लर वगैरे झालेली नसावी, हे लक्षात ठेवायचं आहे. फॉर्म भरताना 2दा चेक करा. ठीक आहे, नेट कॅफेमध्ये गर्दी आहे म्हणून काहीतरी करू नका. जिथं ज्यावेळेस गर्दी नसेल त्यावेळेस जावा, किंवा तुम्ही स्वतः भरू शकता, काय प्रॉब्लेम नाही. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही स्वतःसुद्धा हा फॉर्म भरू शकता. नसेल जमत तर नेट कॅफेमधून तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डिक्लेरेशन व्यवस्थित वाचायचं आहे की काय दिलेलं आहे. ओके, व्यवस्थित तुम्हाला काय अजून त्यामध्ये चेंज करायचं असेल, एडिट करायचं असेल ते बघायचं व्यवस्थित, आणि त्यानंतरच काय करायचं आहे, फायनल सबमिट या ठिकाणी करायचं आहे. कारण एकदा सबमिट झाल्यावर परत कोणताही त्यामध्ये बदल करता येणार नाही. परत म्हणायचं नाही की आता काय करू, मला तर तसं तिथं फॉर्म हे करायचं होतं, आता चुकलं, माझ्या नावामध्ये ईच्या ऐवजी ए झालं, असं झालं तसं झालं. ओके, मग असं चालणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे 2दा 3दा व्यवस्थित तुमचं नाव व्यवस्थित आहे का, शाळेचं नाव व्यवस्थित आहे का, मार्क व्यवस्थित टाकलेले आहेत का, व्यवस्थित या ठिकाणी सगळं काही डिटेलमध्ये दिलेलं आहे का, हे पाहूनच फायनल सबमिट या ठिकाणी करायचं आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यावेळेस या ठिकाणी तुम्ही फायनल सबमिट करता. ओके, ज्यावेळेस तुम्ही फायनल सबमिट करता तर त्यानंतर रजिस्ट्रेशन ID नंबर नमूद करायचा आहे तुम्हाला. फायनल सबमिट केला, स्क्रीनवर रजिस्ट्रेशन ID नंबर या ठिकाणी येतो, आणि प्रिंट ॲप्लिकेशन हा पर्याय काय करायचं, प्रिंट ॲप्लिकेशनवरती क्लिक करून तुम्ही काय करायची, त्या ऑनलाईन जो अर्ज भरला त्याची प्रिंट आउट काढून ठेवायची. नंतर पुढच्या प्रोसेसला ही प्रिंट आउट तुम्हाला उपयोगी येते. जसं की त्यांनी सांगितलं, प्रिंट आउट काढल्यावर शेवटी दिलेल्या जागेवर उमेदवाराने आपला स्वतःचा फोटो चिटकावायचा आहे आणि सोबतच्या रकान्यामध्ये काळ्या पेनाने स्वतःची सही करायची आहे. ती जी प्रिंट आउट आहे ती उमेदवाराने आपल्याकडे पुढील कार्यवाहीसाठी स्वतःजवळ जतन करून ठेवावी. म्हणजे
पुढं तुम्हाला जसं की लेखी परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला चापलेता चाचणी आहे शिपाईसाठी, लिपिकसाठी टायपिंग टेस्ट आहे आणि ती पास झाल्यावरती नंतर मुलाखत आहे. तर ह्या गोष्टीसाठी ते अत्यंत उपयोगी ठरणार आहे. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तर अत्यंत उपयोगी असणार आहे. त्यामुळे फॉर्म भरल्याची प्रिंट तुम्ही तुमच्याकडे जपून ठेवायची आहे. PDF स्वरूपामध्ये पण ठेवा आणि तुमच्याकडे त्याची प्रिंट काढून सुद्धा या ठिकाणी ठेवायची आहे, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने व्यवस्थित फॉर्म भरा. आता पुन्हा एकदा मी काय करतो, जे नवीन विद्यार्थी असतील ज्यांना माहिती नाही पात्रता काय आहे, तर बघा पुन्हा एकदा सांगतो, शिपाई भरती आलेली आहे मित्रांनो. जसं की 850 जागांसाठी ही भरती आहे. इथं सगळेच फॉर्म भरू शकतात. ओके, दिव्यांग सुद्धा या ठिकाणी त्यांना सुद्धा 4% आरक्षण आहे. बाकी सगळ्यांची ह्या जागा आहेत मित्रांनो. पगार पण या ठिकाणी 52,400 पर्यंत आहे. 16,600 ते 52,400 प्लस भत्ते वगैरे, म्हणजे पगार पण चांगला आहे. कमीत कमी 7वी पास असावा, जास्त शिक्षण असेल तरी पण चालेल. 18 ते 38 ओपनसाठी वय आहे मित्रांनो. बाकी कॅटेगरीसाठी 18 ते 43 वर्षापर्यंत या ठिकाणी वय असणार आहे. ओके, जर तुमचं एवढं एज्युकेशन असेल तर 15 डिसेंबर ते 5 जानेवारी या दरम्यान तुम्ही काय करायचं मित्रांनो, या वेबसाईटवरती जाऊन या ठिकाणी काय करायचं आहे, 15 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान या ठिकाणी अर्ज करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर आपण फॉर्म सबमिट झाला त्यानंतर आपण अभ्यासाला लागणार. तर अभ्यासाचा शिपाई भरतीचा मित्रांनो हा पॅटर्न आहे, सगळ्याला माहिती. लेखी परीक्षेला 30 गुण असणार आहेत. कमीत कमी 15 गुण तरी तुम्हाला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पुढच्या स्टेपला बोलवलं जाईल. शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता याला 10 गुण आहेत. मग इथं तुम्हाला काहीतरी या ठिकाणी काम करायला लावणार, जसं की तुम्हाला समजा झाडलोट करायला लावली तर तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित झाडलोट करता का. त्यानंतर समजा तुम्ही व्यवस्थित या ठिकाणी स्वच्छता केली, स्वच्छता करून कचरा कुठं तर कोपऱ्यात टाकता आहात की व्यवस्थित या ठिकाणी डस्टबिनमध्ये टाकायचा आहे, कचरापेटीमध्ये टाकायचा आहे, त्यातच टाकताय, तर याला बारीक बारीक ऑब्झर्वेशन करणारी त्यांची टीम असते. तर त्यानुसार तुम्हाला हे 10 गुण या ठिकाणी दिले जातात. त्यानंतर मुलाखतीसाठी मित्रांनो 10 गुण आहेत. तर या मुलाखतीचं आणि चापलेता चाचणीची विशेष या ठिकाणी आपण तयारीसुद्धा त्यानंतर करून घेणार आहे लेखी परीक्षा झाल्यानंतर. आता आपला पूर्ण फोकस या लेखी परीक्षेकडे असायला पाहिजे आहे. सगळं तुमचं झालं, लेखीत पास झाला, चापली चाचणी झाला, मुलाखतीमध्ये झाला, तर तुम्हाला काय केलं जाईल मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाईल. ओके, म्हणजेच मुलाखत आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एकत्रित तुमची या ठिकाणी होणार आहे. मग तुम्हाला काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही मूळ कागदपत्र आणि त्याचे झेरॉक्स ह्या दोन्हीसह काय करायचं मित्रांनो, त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. मग काय काय मुलाखतीला जाताना कागदपत्र लागणार, एक तर तुमचा शाळा सोडल्याचा दाखला चालेल. ओके, जन्म दाखल्याचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला तुमचा चालेल, किंवा जन्म प्रमाणपत्र असेल तर चांगलंच आहे, किंवा नसेल तरी तुम्ही 10वीचे बोर्ड सर्टिफिकेटसुद्धा देऊ शकता. त्यावरती सुद्धा तुमची जन्मतारीख लिहिलेली असते, ते पण तुमच्या या ठिकाणी जन्मतारखेचा पुरावा म्हणून चालू शकतं. त्यानंतर बघा 7वीचं, ओके, तुमच्याकडे काय पाहिजे, हे गुणपत्रक पाहिजे. 7वीचं नसेल तर 8वीचं, 9वी, 10वी, 12वी, ओके, डिप्लोमा किंवा बोर्ड काही तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ते सुद्धा या ठिकाणी तुमचं चालू शकतं. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. फक्त 7वीचं असेल तर ग्रेड सर्टिफिकेटच्या ऐवजी मार्क मिळालेले एकूण गुण असणारं तुमच्याकडे पाहिजे आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यानंतर बघा या ठिकाणी आपण काय सांगितलेलं आहे त्यांनी, तर शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र म्हणजे 10वी, 12वी किंवा डिप्लोमा किंवा या ठिकाणी बाकीचे या ठिकाणी विद्यापीठातून प्राप्त केलेलं हे तुमच्याकडे डॉक्युमेंट प्रमाणपत्र पाहिजे आहेत. त्यानंतर या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरचे मगाशी जे तुम्हाला सांगितलं की चारित्र्य प्रमाणपत्र, ओके, कॅरेक्टर सर्टिफिकेट हे तुम्हाला पाहिजे आहेत. फक्त हे तुमच्या मित्राचं किंवा नातेवाईकाचं नसावा. हे 2 व्यक्ती सोडून बाकी कुणाचंही तुम्ही घेऊ शकता जे प्रतिष्ठित आहेत. मग सरपंचाचं घ्या, त्यानंतर पोलीस पाटलाचं गावातल्या घ्या, ओके, डॉक्टरचं घ्या, तुमच्या शिक्षकांचं घ्या, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, चला. तर तुम्हाला जर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटचा फायदा घ्यायचा आहे तर तुमच्याकडे काय पाहिजे मित्रांनो, तर तुमच्याकडे या ठिकाणी पाहिजे आहे तुमच्या कास्टचा सर्टिफिकेट. ओके, कास्ट सर्टिफिकेट म्हणजे तुमचा या ठिकाणी जातीचा दाखला पाहिजे आहे. त्यानंतर या ठिकाणी विशेष अर्हता असल्याबाबतचा दाखला, जर तुमच्याकडे या ठिकाणी काही एक्स्ट्रा क्वालिफिकेशन असेल, ओके, तर ते असेल तर तुमच्याकडे त्याचा दाखला पाहिजे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे महाराष्ट्र अधिवास म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी पाहिजे आहे. ओके, डोमिसाईल सर्टिफिकेट प्रत्येक उमेदवाराला कास्टमध्ये असू द्या नसू द्या, प्रत्येकाकडे डोमिसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी पाहिजेच आहे. 1-2-3 दिवसामध्ये ते मिळून जातं. त्यामुळे नसेल तरीसुद्धा तुम्ही आता उपस्थित करा. बाकी कोणती डॉक्युमेंट नसतील तरीसुद्धा डोमिसाईल फक्त तुमच्याकडे पाहिजे. ओके, एक म्हणजे तुमचं 10वीचं 7वीचं हे सर्टिफिकेट आणि दुसरं म्हणजे डोमिसाईल, हे 2 फक्त जर असतील तर बाकी कोणती नसतील तरी चालतं. हे 2 महत्त्वाचे आहेत मित्रांनो, डोमिसाईल आणि 10वीचं सर्टिफिकेट. ओके, 2 असतील तरी सफिशियंट आहे. बाकीचं मग एक्स्ट्रा आहेत कास्ट सर्टिफिकेट वगैरे वगैरे, तर ते एक्स्ट्रा लाभ घ्यायचा असेल तर त्या गोष्टी आहेत. त्यानंतर बघा तुमचं जर या ठिकाणी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नोंदणी असेल तर ते तुम्ही देऊ शकता, नसेल तरी काय ताण घ्यायची गरज नाही. त्यानंतर या ठिकाणी आपण बघितलं तर बाकीचे आता हे असल्यास म्हटलं बरं का, तर तुम्ही म्हणता सर नसेल तर कसं काय चालू शकतं, त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे बाबा, स्पष्टपणे दिलेलं आहे की एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कार्यालयात नोंदणी असल्यास
तर त्याचं प्रमाणपत्र द्या, नसेल तर त्याचं काय ताण घ्यायची गरज नाही. ठीक आहे. उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास तर त्याला तुम्हाला NOC द्यायचं आहे. ओके, ना हरकत प्रमाणपत्र या ठिकाणी द्यायचं आहे. उमेदवार नावात बदल असेल तर त्याच्यात नावाच्या बदलाबाबत दस्तऐवज जसं की शासकीय राजपत्र केलेलं असावं किंवा सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले विवाह प्रमाणपत्राची प्रत असावा. जर तुम्ही महिला असेल तर तुमच्याकडे काय पाहिजे मित्रांनो, तर नावात चेंज झालेलं तुमच्याकडे या ठिकाणी बदल झाल्याचा या ठिकाणी काय पाहिजे, पुरावा पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. राजपत्र केलेलं असेल तरी चालेल किंवा मॅरेज सर्टिफिकेट लवकर भेटतं, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. तुम्ही जर तुमच्या ग्रामपंचायतमध्ये गेला तर लगेच एका दिवसामध्ये ते देतात. असं काय त्याला लय विशेष काहीतरी करायचं असं काहीच नसतं. ठीक आहे. त्याला काही डॉक्युमेंट असतात ते द्यायचे आणि एका दिवसात पण ते मिळवून देतात तुमचे ग्रामसेवक, लगेचच तिथंच असतं. ग्रामसेवकालाच हा अधिकार असतो. ओके. कारण जन्म मृत्यू प्रमाणपत्र नोंदणी अधिकारी कोण असतो, ग्रामसेवकच असतो. त्यामुळे हे ग्रामसेवक तात्काळ तुम्हाला देतात, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर बघा या ठिकाणी संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने मगाशी आपण ते सांगितलंच. ठीक आहे. त्यानंतर न्यायालयाने मागणी केल्यास बाकीचे पण डॉक्युमेंट तुम्हाला द्यावे लागतील असं यांनी सांगितलेलं आहे. पद्धतीने शिपाई पदाचा फॉर्म भरा. दुसरं म्हणजे लिपिकला सुद्धा या ठिकाणी जर आपण बघितलं तर 1200-1300 जागा आहेत. ह्याला पण 30,000 पासून ते 92,000 पगार आहे. जर तुमचं ग्रॅज्युएशन आणि टायपिंग झालं असेल तर सेम पद्धतीने तुम्ही काय करू शकता, लिपिकला सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरू शकता, हे लक्षात ठेवायचं. याचं चारित्र्य प्रमाणपत्र सुद्धा त्यांनी शेवटी दिलेलं आहे या जाहिरातीच्या. हे फक्त इंग्लिशमधून आहे. ओके. तर हे पण या ठिकाणी तुम्ही इंग्लिशमधून घ्या, जसं आहे तसं लिपिकसाठी. आणि शिपाईसाठी जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं ते मराठीतून फॉर्मॅट आहे. दोन्ही फॉर्मॅट मी काय करतोय, आपल्या टेलिग्रामवरती टाकतोय. टेलिग्राम प्रत्येकाने जॉईन करून ठेवा. टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सोबतच आपण भरपूर साऱ्या मोफत प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवून दिलेल्या आहेत. काही त्याच्या PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेले आहे, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. तर ते पण तुम्ही पाहून घ्या की बाबा पॅटर्न कसा असतो. आणि प्रत्येक वर्षी मित्रांनो आतापर्यंत जर बघितलं तर पॅटर्न जवळपास सारखाच राहिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके. त्यामुळे पाठीमागचे जे प्रश्नपत्रिका आपण सोडवले आहेत, मग शिपाई पदवीसाठी असतील किंवा लिपिक पदासाठी असतील, तर दोन्हीच्या पण आपण भरपूर प्रश्नपत्रिका सोडवून दिलेल्या आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत. त्यामुळे कुठेही भरकटू नका. पेपर पॅटर्ननुसार, न्यायालयाच्या पॅटर्ननुसारच या ठिकाणी अभ्यास करा. आणि ज्या पद्धतीने मित्रांनो आपण पाठीमागच्या वर्षी न्यायालय भरतीमध्ये भरभरून विद्यार्थ्यांचं सिलेक्शन करून दिलेलं आहे आणि ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अभिप्राय दिलेला आहे की सर तुमच्या नोट्सनी भरपूर मदत झाली, नागपूर डिस्ट्रिक्टमधून रिटर्न क्लिअर झालं. ओके. या पद्धतीने शीतल यांचा या ठिकाणी आपण मेसेज बघू शकता. आणि त्यांनी बिंदास या ठिकाणी काय केलं मित्रांनो, त्यांच्या यादीच्या लिस्टसह या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो, पाठवलेलं आहे. ओके. या ठिकाणी आपण बघू शकता. तर या पद्धतीने मित्रांनो यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि आपलं सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन यावर्षी मित्रांनो मी करणार. म्हणजे या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल देतोय, एवढा विश्वास मी देतोय. त्यामुळं याच्या पलीकडे कुठेही भरकटू नका. मी जे देतोय, मी ज्या प्रश्नपत्रिका देतोय, ज्या व्हिडिओ लेक्चर देतोय, ज्या नोट्स देतोय, तेवढंच शेवटच्या दिवसामध्ये करा आणि कुठंही न भरकटता. नाहीतर आज इथलं वाचलं, उद्या तिथलं वाचलं, तुम्हाला समजायचं नाही की नेमकं काय वाचलं आणि काय नाही वाचलं, असं होऊ देऊ नका. जे काही करताय ते मन लावून करा. जे काय करताय त्याच्यावरती आपला 100% विश्वास असावा. नाहीतर आज हे व्हिडिओ पाहिला, तिथले 100 प्रश्न पाहिले, तिथले 50 पाहिले, परत ते बंद केले निम्यातूनच, दुसरंच बघायला, तुमचाच अभ्यास कंप्लीट होणार नाही. बाकी काय मी म्हणत नाही की सिलेक्शन फक्त आपल्याकडूनच होणार, असं काही नाही. पण तुमचंच या ठिकाणी सिलेबस कंप्लीट होणार नाही. धरसोड होणार आणि शेवटी फ्रस्ट्रेशन येणार. तर तसं होऊ देऊ नका. जे काही करताय, ओके, ज्याच्याकडून करताय त्याच्यावरती ट्रस्ट पाहिजे. ओके. आणि ते ट्रस्ट असण्यासाठी आपल्याला त्या माणसाची काय पाहिजे मित्रांनो, थोडंसं बाबा रिझल्ट आहेत का, पाठीमागचं या ठिकाणी कसं काय त्यांनी या ठिकाणी रिस्पॉन्स दिलेला आहे ते माहिती. आणि तुमच्यासमोर हे सगळं आहे मित्रांनो. थँक्यू सर. माझं सुद्धा नियम आलेला आहे क्लर्कच्या लिस्टमध्ये. तुम्ही जे स्टडी मटेरियल दिले तेवढेच या ठिकाणी स्टडी केलं होतं आणि त्यामुळेच क्लर्कच्या लिस्टमध्ये या ठिकाणी नाव आलेलं आहे, इलिजिबल झालेलं आहे. ओके. थँक्यू सर. तर हे कोण म्हणत आहे मित्रांनो, तर गुरुदेव म्हणतात. ठीक आहे, गुरुदेव. तर इथं सुद्धा त्यांचं या ठिकाणी लिस्टमध्ये नाव आपण या ठिकाणी बघू शकता. गुरुदेव दत्तात्रेय या ठिकाणी. ओके. इथं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. तर या पद्धतीने जर आपण बघितलं तर हे सगळं आपण तुम्हाला दिलेलं आहे. यानंतर सुद्धा तुम्ही स्वतः या ठिकाणी सांगायचं की सर मी तुमचं स्टडी मटेरियल वापरून स्टडी केला होता आणि ह्या पद्धतीने माझं नाव आलेलं आहे. काय नाव आहे बघा, श्रद्धा सतीश कोरे. ओके. असं भरपूर या ठिकाणी विद्यार्थ्यांची नावं आहेत. आता हे जर सांगत बसलं तर भरपूर या ठिकाणी आपला वेळ निघून जाईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण सुद्धा या ठिकाणी अभ्यास करा. आणि ही फी वाढण्याची वाट बघू नका, कारण ही फी वाढल्यानंतर 999 होणार आहे मित्रांनो. आणि कधीही कोणत्याही क्षणी आता होऊ शकते. बऱ्याच दिवसापासून ही ऑफर सुरू आहे. तर नंतर जर ॲडमिशन घेत असाल तर एकदा व्हॉट्सअप करा, कॉल करा. ऑफर चालू आहे का विचारा आणि नंतर घ्या. आज जर घेणार असाल तर फक्त 240 72 48 93 0174 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ॲड केलं जाईल. हे सगळं कंटेंट तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास तुमच्या जीवलग, मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला काही विचारायचं असेल तर या नंबरला तुम्ही कॉल करा, व्हॉट्सअप करा.
ओके. अजून काही तुम्हाला शंका असतील कमेंट बॉक्समध्ये लिहा. तर इथं आपण थांबूया. व्हिडिओ वाटला चांगला तर एक लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर आवर्जून एक सबस्क्राईब या ठिकाणी करा. पुढचं बेल आयकॉन दाबा म्हणजे आपले जे फ्री लेक्चर असतात ते पण तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतील. धन्यवाद.